स्वागत आहे तुमचे सुगंध प्रेमाच्या चॅनलवरती। या चॅनलवरती तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळतील। त्यातीलच एक नवीन कथा आज आपण सादर करत आहोत। बेहद दिवानापण भाग 1। आज सकाळपासून ऑफिसमध्ये गडबड चालू होती। कंपनीचा नवीन CEO शिव राजवाडे आजपासून मेन ऑफिस जॉईन करणार होता। आजपर्यंत UK आणि बेंगळुरूच्या ऑफिसमध्ये काम करणारा तो आजपासून मुंबईमधील ऑफिस जॉईन करणार होता। टीना यार, सायली अजून आली कशी नाही? तो डेव्हिल कधीही ऑफिसमध्ये येईल, अंजली टेन्शनमध्ये येत म्हणाली। मी कॉल केलेला तिला, थोड्या वेळात पोहोचेल ती, टीना अंजलीला धीर देत म्हणाली। राजवाडे इंडस्ट्रीजच्या 25 मजली इमारतीत भीतीचं वातावरण होतं, कारण तो येणार होता। आजपर्यंत त्याच्याविषयी फक्त ऐकलं होतं, पण आज त्याच्या हाताखाली काम करावं लागणार होतं, म्हणून सगळेच टेन्शनमध्ये आले होते। त्याच्या वेलकमची तयारी जोरदार चालू होती। सायली जोरात धावत ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये शिरली। धावल्यामुळे तिला धाप लागली होती। तिने पटकन लिफ्टचं बटन दाबलं। 1 मिनिटात ती 25 फ्लोअरला पोहोचली होती। ती लिफ्टमधून बाहेर येत नाही तेवढ्यात टीना आणि अंजलीने तिला घेरलं। यार, होतीस कुणीकडे तू? कधीपासून वाट पाहतोय आम्ही तुझी। तुला माहितीये ना, तो डेव्हिल कधीही येईल, टीना चेहरा पाडत म्हणाली। तुला माहितीये ना आमच्याकडे कसं असतं, त्यामुळे लेट झाला। सायली रिलॅक्स होत चेअरवर बसत म्हणाली। ही आहे सायली प्रधान, आपल्या स्टोरीची हिरोईन। दिसायला एकदम नाजूक नि रेखीव, तिच्या गालावरचे डिंपल तिच्या सौंदर्यात भर घालत होते। तिला ना लिपस्टिकची गरज होती ना मेकअपची। देवाने तिला नॅचरली सौंदर्य बहाल केलं होतं। ऑफिसमधील बराचसा यंग स्टाफ तिच्या मागेपुढे असायचा, पण ती कोणाकडे पाहायची देखील नाही। घरच्यांची दहशत, दुसरं काय। सायली, अगं बसलीस काय? बॉस यायची वेळ झाली, तुझं सगळं काम रेडी आहे ना? आजचं शेड्यूल एकदा चेक करून घे। हे म्हणजे सार्थक सर नाहीयेत आपल्या चुका पोटात घालायला, मॅनेजर मिस्टर पाटील म्हणाले। मॅनेजर, मला भीती वाटायला लागलीये ओ, सायली औंढा गिळत म्हणाली। आपल्याकडे दुसरा ऑप्शन आहे का सायली? ही नोकरी सोडायचं म्हटलं तरी अशक्य आहे, कारण इथलं पॅकेज, मिस्टर पाटील म्हणाले। ते आणि सायली बोलत असताना मिस्टर पाटीलांचा फोन वाजला। हॅलो सर, हो आलोच। मिस्टर पाटीलने कॉल कट केला। सायली, चल माझ्यासोबत, शिव सर आलेत, मिस्टर पाटील चेहऱ्यावरील घाम पुसत म्हणाले। ते आणि सायली खाली यायला निघाले।
राजवाडे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या बिल्डिंग खाली एक आलिशान गाडी येऊन थांबली. तिला कव्हर करायला बाजूनी 2 कार होत्या. वॉचमनने पुढे जाऊन गाडीचा दरवाजा उघडला. तो रुबाबात गाडीतून बाहेर आला. शिव राजवाडे. राजवाडे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचा नवीन CEO. 6 फीट हाईट, रंगाने सावळा, त्याला सूट होणारा पिळदार शरीर, चेहऱ्यावर एक वेगळाच ॲटिट्यूड, पण तरीही निर्विकार चेहरा. वेलकम सर. मिस्टर पाटीलने बुके देऊन त्याचं स्वागत केलं. तो फॉर्मल थँक्स म्हणाला नि लिफ्टच्या दिशेने जाऊ लागला. त्याच्यासोबत त्याचे बॉडीगार्ड्सही होते. सगळेजण आडून त्याच्याकडे पाहत होते. फिमेल एम्प्लॉईज त्याच्या लुक्स, त्याच्या अपीअरन्सवर बघताक्षणी फिदा झाल्या होत्या. तो त्याच्या बॉडीगार्डसह 25व्या फ्लोअरवर निघून आला. त्याने त्याच्या ऑफिसचा ताबा घेतला. मिस्टर पाटील, सेक्रेटरीला बोलवा, तो दमदार आवाजात म्हणाला. येस सर. मिस्टर पाटील यांनी सायलीला बोलावून घेतलं. मे आय कमिंग सर. तिने थोडं भीतीनंच विचारलं. येस. तो लॅपटॉपमध्ये पाहत म्हणाला. सर, हे आजचं शेड्यूल आहे. थोड्याच वेळात सगळ्या डिपार्टमेंटच्या HR सोबत तुमची मीटिंग शेड्यूल केली आणि सायली पुढे बोलणार इतक्यात त्याने नजर वर करून तिच्याकडे पाहिलं. हू आर यू? शिवने थंडपणे विचारलं. सर, आय एम युअर सेक्रेटरी, सायली बिचकतच म्हणाली. मिस्टर पाटील या बोलत आहेत ते खरं आहे का? शिवने विचारलं. ही सर. मिस्टर पाटील म्हणाले. मिस्टर पाटील, मी काय सांगतोय ते नीट ऐका. आजपासून 4 दिवसांनी मला माझ्या ऑफिसमधील एम्प्लॉई ड्रेस कोडमध्ये पाहिजेत. ही भाजी मंडई किंवा फॅशन शो नाही आहे. इथे हे असले कपडे घालून सगळेजण येतील. लुक ॲट यू मिस. तुम्ही एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करताय. इथे कसं यायचं हे तुम्हाला शिकवायला हवे, शिव चिडून म्हणाला. सॉरी सर. सायली मान खाली घालत म्हणाली. सगळ्यात आधी तुम्ही तुमचा इंट्रो द्यायला हवा होता. दादा कुणालाही कामावर ठेवतो. युजलेसपणा चालू आहे सगळं. मिस, लिसन. मिस सायली प्रधान सर. मिस सायली, तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर मी बनवलेल्या रूल्सनुसारच राहावे लागेल. मला माझ्या समोर आर्ग्यू केलेलं आवडत नाही. अँड सेकंड थिंग, मी सकाळी 10 ते 5 काम करत नाही. सो मी जेव्हा सांगेन तेव्हा तुम्हाला इथे हजर. इज दॅट क्लिअर? येस सर. सायली मान खाली घालत म्हणाली.
तुम्हाला जमणार नसेल तर कंपनीचे दरवाजे उघडे आहेत. मला कामात हयगय चालत नाही. ओके, शिव म्हणाला. येस सर. यापुढे मला एखाद्या मीटिंगबद्दल सांगताना त्याच्या व्यवस्थित डिटेल्स सांगायच्या. अंदाजे टाईम ऐकायला मला वेळ नाही, शिव म्हणाला. येस सर, सायली म्हणाली. आउट. येस सर. सायली पटकन त्याच्या केबिन बाहेर पडली. आतापर्यंत अडवलेले अश्रू गालावर ओघळले. समजतो कोण स्वतःला? आजपर्यंत सार्थक सर पण असं कधी बोलले नाहीत. बाप्पा, का सार्थक सरांसोबत तू असं वागलास? किती चांगले होते ते. नाहीतर हा डेव्हिल कसं होणार माझं? सायली डोळे पुसत म्हणाली. सायली, पटकन कामाला लाग, नाहीतर तो परत एकदा चिडायचा. सायलीने स्वतःला समजवलं नि कामाला लागली. शिव ऑफिसमध्ये आल्यापासून वातावरण एकदम स्ट्रिक्ट झालं होतं. त्यात ते ड्रेसकोडचं प्रकरण. मीटिंगमध्ये सगळ्या HR वर झालेली फायरिंग बाकी एम्प्लॉईज पर्यंत पोचली होती. सगळेजण जीव तोडून कामाला लागले होते. रात्री 8:30च्या सुमारास शिव काम आवरून केबिनमधून बाहेर पडला. सायली तिच्या डेस्कवर बसून काम करत होती. शिव लिफ्टमध्ये शिरला तसं तिने सुटकेचा श्वास घेतला. तिने पटकन तिचा डेस्क आवरला आणि घरी जायला निघाली. घरी वेगळ्याच तमाशाला सामोरे जावे लागणार हे तिला माहिती होतं. शिवला घरी यायला 10 वाजून गेले. घर कसलं महलच होता तो. एका राजकुमाराचा महल. राजकुमारच होता तो. राहणीमान, वागणं बोलणं सगळं राजकुमारासारखंच. पण आज या राजकुमाराच्या डोक्यावर राजाचा ताज घातला होता. आजपासून या किंगडमचा तो राजा बनला होता. त्याने घरात पाऊल टाकलं तसं घरात पूर्ण शांतता पसरली. शिव बाळ, तू आलास. एक 70 वर्षाची म्हातारी बाई व्हीलचेअरवर बसून बाहेर येत म्हणाली. आजी, तू अजून झोपली नाहीस? डॉक्टरने सांगितलंय ना? लवकरच झोपत जा, शिव काळजीने म्हणाला. कसली झोप बाबा? एक नातू बेडवर पडून निद्रा घेतोय. तो कधी शुद्धीवर येईल काही सांगता येत नाही. आणि एक तू आहेस जो कधी कुणाचं ऐकत नाहीस, आजी तक्रारीच्या स्वरात म्हणाली. आजी, ते लग्न सोडून बाकी काहीही सांग, शिव वैतागून म्हणाला. अरे पण तुला माहिती आहे ना, लोक मला डेव्हिल म्हणतात. कोण करणार आहे या डेव्हिलशी लग्न? शिव किंचित हसत म्हणाला. आहे एक मुलगी तयार, रिचा. कम हिअर. आजीने मुलगी तयारच ठेवली होती.
आजीने हाक मारताच रिचा बाहेर आली. गोरीपान मेंटेन फिगर, स्टायलिश कपडे, लॅव्हिशिंग राहणीमान. रिचा खूप सुंदर दिसत होती. हाय हॅन्डसम, रिचा त्याच्याकडे पाहून मादक स्वरात म्हणाली. हॅलो, शिव निर्विकारपणे म्हणाला. कशी वाटली रिचा? खूप सुंदर आहे ना? तिचे वडील मोठे उद्योजक आहेत. आपल्या घरात शोभेल अशी आहे, आजी उत्साहात म्हणाली. आजी, रात्रीचे 10 वाजता तू हा प्रोग्राम चालवलास. काहीही असतं तुझं. तो वैतागून आत जायला निघाला. तुला सुंदर मुले आवडतात ना शिव? बघ किती छान दिसते रिचा. आजी आपलं घोडं पुढे दामटवत म्हणाल्या. वेट हिना, कम हिअर. त्याने पिहूच्या बहिणीच्या मेकअप आर्टिस्टला हाक मारली. येस सर. ती अदबीने त्याच्यासमोर उभी राहिली. तुझ्या मेकअप किटमधून मेकअप रिमूव्हर आण आणि मॅडमचा चेहरा क्लीन कर. कम ऑन फास्ट, शिव ओरडत म्हणाला. येस सर. हिना धावत आत गेली आणि 5 मिनिटांच्या आत सामान घेऊन बाहेर आली. शिव, हे काय चालू आहे? आजी चिडून म्हणाल्या. 1 मिनिट सांगतो. शिवने हिनाला इशारा केला तसं ती रिचा समोर गेली नी तिचा मेकअप रिमूव्ह करायला हात पुढे केला. हे सगळं काय चालू आहे? हा सरळ इन्सल्ट आहे. यासाठी तुम्ही मला इकडे बोलवलं का आजी? मी माझ्या डॅडला सांगून, रिचा संतापून म्हणाली. हॅलो, या असल्या धमक्या मला द्यायच्या नाहीत. आउट, गेट आउट फ्रॉम हिअर, शिव संतापत म्हणाला. आजी, तुला जर वाटत असेल की मी तुझ्याशी बोलावं तर प्लीज या असल्या उचापती करू नकोस. किलोभर मेकअप लावून सजवलेल्या बाहुल्या मला आवडत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सध्या खूप बिझी आहे. सो हे सगळं थांबव. गुड नाईट. शिव रागात त्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला. पार्ट 2 लवकरच येणार आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. बॅकग्राऊंड नॉईजसाठी सॉरी. प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनेल. थँक्स फॉर वॉचिंग.